कोणी फॅमिली आपल्या चॅनलमध्ये मी तृप्ती सावंत तुमचं मनापासून स्वागत करते। तर आम्ही आलो आहोत कुडाळला आमच्या गावी। आल्यावर बघितलं तर रान भरपूर वाढलं होतं। माझ्या मिस्टरांनी थोडंफार काढलं गाडी पार्किंग करण्यापुरतं, पण सगळं काही त्यांना शक्य नव्हतं, म्हणून मी या दादांना बोलावून घेतलं। त्यांनी खरंच खूप छान काम करून दिलं, पुढे तुम्ही बघालच। तिथे झाड आहे सांगितलं का त्यांना? हां बघताल ना, दिसतं ना. तिकडे पुढे झाड आहे ते सांगायला पाहिजे। तिथपर्यंत पोहोचले की सांगा. हे मशीन आपल्यापेक्षा मोठं आहे वाटतं। कुठे ठेवणार आहे? इथे? जंगल बघा किती वाढले, कोण जाईल तिकडे, भीती वाटते। चल कापल्यानंतर जाऊन तुम्हाला दाखवेल। आता हे काका कापतील। त्यांनी काहीतरी विशालला 1 तासाचे 350 का 400 रुपये सांगितले, पण ठीक आहे, विशाल काल दमला होता। हे बघ, आता तू कशाला करतोय? आता उन्हाचं परत उद्या ड्रायव्हिंग करायचं तुला। हे फक्त बाजूला करणार ना. नको करू ना, राहू दे ना, ते ऑटोमॅटिकली ते हेऊन जाईल। नाही होत ते, त्याला काय नाही होत। नको करू विशाल, दमशील परत उद्या ड्रायव्हिंग करायचं तुला परत। जेवढं जमलं तेवढंच करणार। चल पहिले जेवून घे। झाड गेलं वाटतं इकडचं ना, झाड इकडे होतं ते कलम आहे ना फक्त, ते दुसरं झाड कुठे आवळ्याचं? आवळ्याचं तिकडे होतं ते, त्या आंब्याचं होतं नाही मग ते गेलं का झाड? सरडा दिसतोय, सरडा बघा इथे, सरडा पण आहे।
कुठे आहेत? हां हे बघ इथे. हे ना, हे फणस आहेत ना. हे बघा खाली पण आलेत, खाली पण धरलेत फणस. पहिल्यांदा लागला नाही, गेल्या वर्षी एक लागला होता, त्याचा काहीतरी वेगळाच आकार होता गणपतीसारखा. मग गेल्या वर्षी सुरुवात झाली आणि आता हे यावर्षी एवढे लागलेत. लिंबाच्या झाडाला काय नाही आलंय ना. फणस कुठचा होता? सरनोबतने सांगितलं कापा होता, बरका होता काय नाही. वर पण लागलेत. ते गेल्या वर्षी सुरुवात झाली, तो एक लागला. लिंब का नाही काही कळत नाही. येतील लिंब पण. चल तुम्हाला दोघांना जेवायला वाढते, जेवून घ्या. तिला उठव रे, तिला काही फोटोशूट करायचं, ती कधी करणार आहे. काय झालं? आहे कुठे? छोटी फांदी कुठे? ही ना, बारीक पानाची. ही ते एकदम हा जगलाय ना. म्हणजे कसं बाजूच वाकडं झालं, त्याला काय करू? काठी बांधायची. आता हे काढणार ना तुम्ही हे सगळं? ती काठी बांबू लावून सरळ करून. मागे पण काठी बांधली होती ना, आता एक बांबू लावून सरळ करून देऊ. ह्याच्यावर पण रान गेलंय विशाल. हे बघ. तुम्ही कुठचे हो राहायला? अच्छा. हायवेला. तुम्ही त्यांचे भाऊ काय? पुढच्याला तुमचा नंबर हे करून ठेवतो, नाही त्यांना फोन करा. अजून काय काय कामं करता तुम्ही? काय करता तुम्ही? अजून काय काय कामं करता? काय नाही, नाही फक्त हे गवत काढायचंच की अजून काय? नाही मला अळी वगैरे सांग करायची असतील, खत बीत घालायचं असेल ते सगळं माणूस घेऊन येऊ शकता ना असेल तर. बरं ऐका नाही, ते अळी करायची असतील आणि तर किती खर्च येईल आणि किती लागतील मला सांगा. म्हणजे तसं मी पुढच्याला येईन ना, तर तुम्हाला आधी फोन करेन मी, तसं तुम्ही या. जवळच आहेत ना. मग मी तुमच्या भावाला फोन केला. काल यांनी काढलं पण हे काय, काल पहाटे लवकर निघालो होतो ना आम्ही, जमले. माझ्याकडे आहे फोस्टो के मशीन आहे की बघा. काढलं त्यांनी, अर्ध काढलं त्यांनी, पण नंतर खूप दमले आणि परत उद्या निघायचंय, ड्रायव्हिंग करायचंय परत. तर म्हटलं नको, दमायला होणार. ते त्यांना आवड आहे म्हणून करतात. म्हणजे आवड तुम्हाला थोडंफार उडवून टाकतो. आवड म्हणून घेतली ती. जास्तच होतं ना. ही मेहनतीची काम आहेत हो. काय मुंबईला एवढी मेहनत नाही होत ऑफिसमध्ये बसून. कमलाकडे तुम्ही सांगताय ना, लय होते माणूस. आता गाय पाळली आहे ना. तू कसं काय ओळखतो? मित्र तो, वैभवचा भाऊ तो. हो सक्का. हां मित्र तो मला, त्याच्याकडूनच घेतली ना ही जागा मी. बरं झालं आलं, जरा फिरायला तरी मिळालं. हा नाहीतर ते गवत गवत बघून ना. तर मी काय म्हणतो, आता हे असंच भांगेऱ्याने गोळा करायचं ना. आता ते वर येणार नाही. आता हे कापून टाकलंय ते असं. पण ते तसंच राहिलं तरी पण ते होणार ना, काय प्रॉब्लेम नाहीये. काय होणार नाही, ते विरघळून जाणार रे. एवढं कडक ऊन असतं. तू उगाच काहीतरी मेहनत करत बसू नकोस. ते बघ ना, ते हाय पॉवरच आहे का आपल्यापेक्षा? जास्त पॉवरची. टू स्ट्रोक आहे आणि स्टीलची आहे, जर्मन आहे. हो. तू कितीला घेतली होती ही मशीन?
मला स्वस्त 4,500ला पाहिजे. ही कितीला घेतली हो तुम्ही? ही 32,000. बापरे. 15,000ची 4,500ला मिळाली. हो, सप्लायर होतं ना, तो लेके जाऊ शकतो. तुझं ते पटकन तुटत राहतं सारखं है ना. त्यांना सवय झाली आहे ना ती आता. ते बघ त्याचा बघ त्याची दांडे किती मोठ्या काढतील. नाही नाही, आहे आहे आहे, इकडेच आहे. आहे ना ते काय समोर. नाही, इथे नव्हतं काय आमचं गेलं जे आमचं हा, इथे नाही. तिथे पण झाड लावलंय. हो, तिकडे तर जास्तच हे आहे. जायला पण भीती वाटते. माझी जागा गेली ना आंघोळीची. आता डायरेक्ट विहिरीत उडी मार. ही जर्मन कंपनी. स्मूथनेस बघितला ना, आवाज बघितला कसा. पण ही हेवी पण असेल ना आपल्या मशीनपेक्षा. ऍक्च्युली बघ तिथं काय माहिती, त्यांचा बेल्ट पण होतो. बेल्ट त्याच्यामुळे ना वेट डिवाइड होतो, मग थकायला होतो. हां, तुझ्याकडे तो बेल्ट नाहीये. नाही आहे तो माझ्याकडे. ते काटक आहेत. खुर्ची टाकून बसायला पाहिजे इथे. मला आता कंटाळा आला रे सावंतवाडीला जायचा. परत सकाळी लवकर उठायचे. मावशीने पण काही फोन नाही केला. डायरेक्ट त्याच्यामधून एलएनकीने हे करून टाकायचं ते वाला. हां, ते डायरेक्ट फिट केलं तर मी. तो पण तसलावाला गॉगल घातला पाहिजे. पूर्ण डोळे कवर होतात ना. मला गॉगल नाही ना तर काम करायला नको. तिथून जर काय बसेल ना ड्रायव्हर बेकार बसतो. घरी रोलच आणून ठेवला असेल ना. हो, आता ही वाय कशी 600 रुपये किलो आहे. अच्छा, हो, किलो आणून ठेवतात किती जास्त. मग किलोभर आणून ठेवतो. कामं असतात ना माझी. आता ही कामं येतात ह्याची कामं. हां, ह्याची कामं भेटतात. कामं म्हणजे कशी जसं का आपलं काम असेल तसं कोणतरी आपल्याला बोलवलं. काम जर चांगलं असलं तर कोणतरी बोलवत. नाही, गावी राहणारी कसे शक्यतो स्वतःची कामं स्वतः करत असतील ना, असं मला असं वाटतं आपलं मला. नाही मुंबईवालेच जास्त, मुंबईवाल्यांचीच कामं जास्त ना. हो, आता कमलाकर तुम्ही सांगताय ना, त्यांचं काम मी करतो घरी. हे गट जे काढायचं. त्यांनी ते घेतली मशीन घेतली आहे. त्यांची पण आहे. ह्या ते नवीन एक काढलंय ना, ते खूप कंटाळ होतो. बसत नाही पटकन. आता बसेल ना. कुठून येतो ना. ह्याच्यामध्ये पूर्ण रोलच राहतो ना, मी थोडं थोडं कट करत राहायचं. खराब झालं तुटलं की परत खेचायची. जशी तार तुमची कट होणार ना, तसंच ही वायर थोडी थोडी कट होतं ना. तू नुसते तोडून तोडून लावतो ना आपल्या मशीनमध्ये.
लाल मुंग्या आहेत हा विशाल. हो मोठे आहेत ते कोंबडे. ते बटन मी बंद केलं असेल बघा तिथे वरती, कुठलं वरचं. हा ते बघा बरोबर आहे ना. बंद केलं? हां आता तुम्ही खेचत बसाल तिथे घंटा चालू होणार. ती बघा. हां तो बोललो तुम्ही स्टीलचंच ऑइल टाका, हां स्टीलचं टाकलं म्हणजे ना कसं तुम्हाला कामाला येणार ना मशीन, असं आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं स्टीलचंच टाका, कारण ही मशीन खूप काय म्हणतात हेवी पॉवरची मशीन आहे. कळलं, जर तुम्हाला चांगली टिकवायची असेल ना हां तर ते टाका. पण ते काय ऑइल महाग असणार ना ते. ते जरा महाग आहे पण तरी पण तुमचं पैसे वसूल होतात. हा 4 वेळा रिपेअरिंगला देण्यापेक्षा ते थोडे 2 पैसे तिकडे गेलेले परवडतात. हां दोन्ही बघ दोन्ही. ब्लेड आहे बघा, ब्लेड आहे किती वायर मोठी झाली. एक मोठी एक छोटी नाही चालत, सेम पाहिजे. एवढीच ठेवायला लागेल ना. ठीक आहे आणि काढा. जाऊ दे रे, त्यांना नेहमी सवय आहे करणार म्हणून. द्या ठेवतो मी. तर अजिबात टोकाने तडा उडत जातो. मला झोप लागली, आत गेली आणि आता जरा बरं वाटतंय. चिकू आहेत का काढण्यासारखे? वर आहेत मोठे मोठे. हो हे छोटे आहेत, खाली छोटे आहेत, वर दिसत आहेत. हां नळ काय बोलतो, नळ तोडला. कुठे? काढलाय तो, तोडला नाही. मग तो लागणार नाही का? लागेल ना. मग पाणी वेस्ट जातं ना.
बघा ही आमची जास्वंदीची झाडं. हे सगळं उडवलं आहे, साफ केलं. ते भिंतीचं काम एक राहिलंय ना. इथेच होतं वाटतं गवत जास्त आहे ना. इथे पण होतं ना. तिथे पण होतं. हे बघा हे एक केळीचं झाड आहे इथे. 2-2 महिन्यानं आलास ना विशाल तर केळी वगैरे मिळतील. आपण येतच नाही. आत्ता दिसला होता रे मला मोठा एक. हा छोटा आहे. नाही रे आत्ता इकडनं दिसला होता मला मोठा. हा बा हा बा वर मोठा आहे की छोटाच आहे. हा हा नाही हा 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 छोटा आहे ना. छोटा आहे ना. छोटेच आहेत ते. अजून 1-1.5 महिना जाईल वाटतंय ना विशाल आपल्या चिकूंना पण. जाऊ दे उगाच काढायला नको. ते पिकले ना की मग ते तेवढे काही लागत नाहीत टेस्टला व्यवस्थित नसतील तर. बापरे किती मुंग्या आहेत विशाल. मग आता काय पाणी घालतोयस का. नाही आता नाही घालू शकत ना पाणी. आता काय आलं पाणी त्याला सोडायला सांगायला पाहिजे. पाणी नाही सोडायला सांगणार आहे. बघतो टाकीत असेल तर कशाला सांगते. ही भिंत इकडनं आत्ता तुटली की पहिल्यापासूनच तुटली ही. अगं ती तुटली होती ना ती अशी वरती ते हे ठेवले होते ते परत खाली पडले काय. आता एकदम आरपार आता एकदम आरपार झालंय. आपल्या नारळाच्या झाडांना अजून मध्ये एकही नारळ नाही धरलाय ना. किती वर्षांनी फणस धरला. हां भरपूर वर्ष. 10-12. 10-12 नसेल. मग 10-12 तर घर 2014ला बांधलं ग. त्याच्या आधी फणस लावत झाडं त्याच्या आधी मग लावली. तेच बोलते म्हणून तर बोलते मी तुला. हा बा हा हा छोटेत ग ते. काय छोटे पिल्ले आहेत. होऊ देत ना जरा मोठे. आतमध्ये एक मोठा दिसतोय वर. दिसतोय तुला. कुठे. इथून इथून आहे माझ्याकडे. समोर बघ वर वरच्या फांदीवर. हा बघ ना. नाही ना छोटेच आहेत. चल जाऊ दे. हा छोटे छोटे चिकू. विशाल इकडे कसलं तरी झाड होतं जामचं वाटतं. ते गेलं. हे कलम आहे ना. हे आवळा ना. दगड त्यांनी लावलं काय. हे आवळ्याचं झाड आहे. केळी आणि हे आहे जांभूळ. जांभळाच्या पानाला बघ जांभळाचा वास आहे. घे. काय बोलते जांभळाच्या पानाला जांभळाचा वास आहे. हो पानांना पण वास असतो माहिती आहे ना फळाचा. हे ना येतोय ना. जंगल काहीतरीच वाढलंय रे इथे.
तिथे कोणतरी गेला आत्ता माणूस. अरे हे एवढं जंगल नव्हतं, मागे होतं तेव्हा माहिती आहे ना, समोरचं दिसत होतं सगळं. मग ती सगळी ही रान कापलं होतं त्यांनी, ते कापायला लागेल परत. पण ही मोठं मोठं वाटतंय झाडं सगळी. ते इथून बुंद्यातून छाटायची परत सगळी आडवी होणार. ते काढणार ते लोक नंतर पावसाच्या आधी परत. काय करायचं, जाऊया आपण, चल कॅरीला पण तिचं काम होऊ दे, मग आपण जाऊया. तिचं होऊ दे पहिलं, मग जाऊया आपण. चहा आहे तो देते गरम करून, आता परत नाही करत तसं. मावशीने काय फोन नाही केला.